पहिला बॉल फुलटॉस होता, पॉइंटला दिशा दिली, चांगली फिल्डिंग, पॉइंटला एक सिंगल तिथे मिळेल. खातं उघडलंय राजाबाई टायगर्सच्या टीमचं. या मॅच मध्ये सलग दुसरा सामना पाहूया कुठला संघ जिंकतो. याच्या अगोदर चांगली कामगिरी केली आहे आजच्या या महत्वाच्या मॅच मध्ये झेप फाउंडेशन या टीमने. आणि आता गजने ग्रुप किंग सुतारपड आणि त्यांच्या विरोधात राजाबाई टायगर्स अशी लढत आहे. याच्यानंतर जिजा 11 आणि त्यांच्या विरुद्ध डोडो स्ट्रायकर अशी मॅच असणार आहे. त्यानंतर किट्टू 11 शहाबाज आणि मलारी मार्तंड ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला फटका आणि इथे धावा मिळताना दिसतील. बॉल सीमारेषा पलीकडे पाहूया, पंचांचा इशारा येतोय, षटकार, 6 धावा. दुसऱ्याच बॉलवर षटकार आलाय. या ओव्हरच्या दरम्यान सुरुवात धडाक्यात झाली आहे राजाबाई टायगर्स या टीमने याच्या अगोदर देखील धावा डिफेंड केलेल्या आहेत आणि आता या मॅच मध्ये बॅटिंग त्यांनी निवडली आहे. बॅटिंग निवडत असताना कॅप्टनने जो विश्वास दाखवला होता तोच सार्थ ठरवलाय. विनय पाटीलने पहिलाच बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय 6 धावांसाठी. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 50च्या आसपास टार्गेट सेट करू असं सांगितलं होतं कॅप्टनने. आणि आणखीन एक धमाका, हा देखील बॉल चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा षटकार विनयच्या बॅटमधून. वर 2 षटकार मारलेले आहेत विनय पाटीलने. ही इज ऑन फायर नाव आणि दोन्ही फटके समोर मारलेले आहेत, हे मात्र विशेष. चांगली फलंदाजी आणि मध्यरात्री ज्यावेळेला अशी बॅटिंग होते त्यावेळेला पारड जड आहे. नक्कीच मी बनेन राजाबाई टायगर्स. फुल टॉस, हा देखील स्क्वेअर लेगला उडवलाय. आई जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया पंचांचा निर्णय. धावा मिळतील 4, येतोय चौकार. हा जवाब खेळ विनय पाटीलच्या माध्यमातून तुटून पडलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये महागडा ठरलाय ऋषिकेश पाटील. त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू केले. 2 समोर षटकार मारले, एक स्क्वेअर लेगला चौकार आलाय. टीमची धावसंख्या 17. पहिले षटक सुरू असताना वेगवान खेळ. हा बॉल सोडून दिला विकेट कीपर साठी. डॉट बॉल इथे येतोय. कमबॅक इथे केले आता ऋषिकेश पाटीलने. 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोर बोर्डवर आहेत. लीग मॅचेसचा थरार. पांडवा देवी प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आहे. यातच सर्व ज्या पद्धतीने डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. 16 संघ लेटकट. गल्लीमध्ये फिल्डर आहे, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. पहिलं षटक इथे मात्र संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 18. टीम राजाबाई टायगर्स. सो पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत. सेकंड ओव्हरला आता सुरुवात होईल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन.
चैतन्य पाटील आलाय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. चैतन्य पाटीलने या अगोदर इकॉनॉमीने चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता चैतन्याकडून तीच अपेक्षा आहे ज्याला तो गोलंदाजी करण्यासाठी आलाय. परंतु मैदानामध्ये विनय पाटीलने 5 बॉलमध्ये 17 धावा केल्यात मागच्या ओव्हरमध्ये. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, एक चौकार आलाय. त्याच्यामुळे तो एक आक्रमक बॅटर आहे राजाबाई टायगर्सच्या टीमचा. मागचा सामना चांगला जिंकला, धावा डिफेंड केल्या टायगर्सने. याही मॅचमध्ये सुरुवात चांगली आहे. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने पुल केलाय, फिल्डर आहे. 1 रन इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 19 धावा झाल्यात, 19 विदाउट लॉस. गजने किंग ग्रुप च्या विरुद्ध सुतारपाडा या टीमच्या विरोधात खेळत असताना राजाबाई टायगर हा सामना. याच्यानंतर जिजा 11 आणि त्यांच्या विरुद्ध डोडो स्ट्रायकर अशी लढत असेल. 7वा सामना. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचं टॉससाठी. जिजा 11 आणि डोडो स्ट्रायकर. याच्यानंतर मॅच होईल. बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 20 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 5 ओव्हरचे आता सामने आहेत. पहिल्या फेरीचे सामने 6-6 षटकांचे झाले. दुसऱ्या फेरीमध्ये 5-5 ओव्हरच्या मॅचेस. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला चेंजेस करायचे. टीममध्ये 2-2 बदल पाहिजेत. वीस धावा 20 आणि आता डेड बॉल दिलाय पंचांनी. त्याचं कारण असेल कदाचित खेळपट्टीवर बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि नंतर तो बाहेर निघालाय. परत एक वेळा गोलंदाज सज्ज. हा बॉल परत टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 21-21. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना दबावमध्ये पूर्णपणे सध्या तरी पाहायला मिळतोय गजने किंग ग्रुप सुतारपाडा. पहिला सामना त्यांनी जिंकला होता. आता या मॅचमध्ये राजाबाई टायगर्सच्या विरुद्ध ते खेळत आहेत. टायगर्सने देखील कमाल केली आहे. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी धावा डिफेंड केल्या. या मॅचमध्ये मात्र बॅटिंग करत असताना विनयनेच खूप चांगली सुरुवात करून दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा केल्या. दुसऱ्याच ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावा झाल्यात 21-21. त्यातल्या त्यात तिसरं षटक जे असणार आहे ते चॅलेंज ओव्हर असणार आहे. तिथे देखील 12 धावांचं चॅलेंज आहे टीमच्या समोर. पुढे सरसावट टॅप केले बॉलला निघाला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर धावतायत, 2-2 आहेत. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. टीमची धावसंख्या 23. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. 23 धावा फलकावर लागल्यात. 5-5 ओव्हरच्या मॅचेस दुसऱ्या फेरीतल्या. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम या स्पर्धेमध्ये. एक वेगळा आविष्कार ISPL सारखा चॅलेंज ओव्हरचा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. बॅकवर्ड पॉइंटमध्ये बॉल टर्न होतोय तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगल डबलने आता कुठेतरी स्कोअरबोर्ड या ओव्हरमध्ये हलता ठेवलाय दोन्ही फलंदाजांनी. मोठा फटका आलेला नाहीये या ओव्हरमध्ये. पहिलं षटक मात्र तुफानी गेलं, सुलतानी गेलं, आक्रमण केलं फलंदाज विनय पाटीलने. परंतु या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात गोलंदाज चैतन्य पाटीलने चांगली केली आहे. चैतन्य शांत ठेवलंय फलंदाजांना. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 25 मिनिट्समध्ये सामना एक डाव कंप्लीट करणं गरजेचं. त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळत राहा. मध्यरात्र झाली आहे, ऑलमोस्ट 1:30 वाजत आलाय. त्यामुळे चांगलं क्रिकेट आणि फास्ट क्रिकेट खेळत राहा. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा टॅप केलाय. बॉल निघतोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 फिल्डर धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला बॉल थांबवलाय तोपर्यंत 2 धावा विनय पाटीलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 26-26. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा झाल्या 26-26. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरच्या दरम्यान. म्हणजेच काय तर पॉवर प्लेमध्ये खूपच चांगली सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी दिली आहे राजाबाई टायगर या टीमचा. जर आपण विचार केला तर चांगले खेळले ते दोन्ही सलामीवीर. पार्टनरशिपमध्ये चांगले योगदान आहे. 20 धावांचं विनयचं. 4 धावा केल्यात स्वप्नेशने. फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला उडवलाय. हा देखील बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 6 ने बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे बीमरसाठी.
इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि 6 धावा आहेत. 6 धावा इथे मिळतील. टीमची धावसंख्या 32-32. लाईनवर रोफवर जाऊन बॉल पडला आणि 6 धावा येत आहेत विनयच्या खात्यामध्ये. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 32. लास्ट बॉल आता दुसऱ्या षटकातला. चांगली बॅटिंग केली आहे विनय पाटील या संपूर्ण मॅचमध्ये. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. सोडून दिला हा दबाव आहे मागच्या षटकाराचा. एक्स्ट्रा रन 33 धावा स्कोअरबोर्डवर. 33 विदाउट लॉस. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये राजाबाई फायटर्स हा संघ, टायगर्स हा संघ सध्या वरचं ठरत असताना चांगली बॅटिंग केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. खराब गोलंदाजी राहिली आहे. आणखीन एक वाईड, लगातार दुसरा वाईड. टीमची धावसंख्या 34. शेवटचा बॉल आहे षटकातला. धावा झाल्या 34. आणि शेवटच्या क्षणाला इथे मात्र बॅटचा चेहरा ओपन केला. एक सिंगल तिथे मिळत असताना ओव्हरची होती आता समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा केलेल्या आहेत टीम राजाबाई टायगर्सने. 35 विदाउट लॉस. 35 धावा. चॅलेंज ओव्हरला आता सुरुवात होईल. तिसरं षटक आहे. 12 धावांचं चॅलेंज इथे देण्यात आलेलं आहे आणि तेच चॅलेंज आहे प्रत्येक मॅचमध्ये. 12 धावांचं चॅलेंज. येणाऱ्या 6 बॉलमध्ये तुम्हाला 12 धावा करायच्या आहेत आणि त्या जर धावा केल्या तर +5, नाही केल्या तर -5. धावा झालेल्या आहेत 35. 2 ओव्हरमध्येच 35 धावा स्कोअरबोर्डवर आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीमध्ये ऋषिकेश पाटील, ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा त्याच्या विरुद्ध आल्या होत्या. या ओव्हरची देखील सुरुवात समोर केली आहे. चांगला फटका, एक टप्पा घेत बॉल सीमा पार. पहिल्या बॉलवर चौकार आलाय विनयच्या बॅटमधून. टीमला तर त्यांचं ते चॅलेंज सक्सेस होईल. 12 धावांचं चॅलेंज आहे. पहिल्या बॉलवर चौकार. दुसरा बॉल देखील समोर मारलाय. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी पहिल्याच 2 बॉलवर 10 धावा विनय पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 18 धावा खर्च केल्या होत्या ऋषिकेश पाटील यांनी. या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. चॅलेंज होतं 12 धावांचा. 11 धावा कंप्लीट. आता एकच धाव करायची आहे पुढच्या 3 बॉलमध्ये. 3 बॉलमध्ये 1 धाव काढली तर 12 धावाचा सक्सेस मिळेल. चॅलेंज सक्सेसफुल आणि मग 5 धावा आणखीन ऍड होतील. धावा झाल्या 46-46. राजाबाई टायगर्स काय खेळलेले आहेत या मॅचमध्ये. खास करून विनयचं कौतुक व्हायला पाहिजे. 38 धावा त्याने केल्यात 12 बॉलमध्ये. 316चा बॅटिंग स्ट्राईक रेट. 4 षटकार मारलेत. लेटकट गॅपमध्ये चाललाय. गलीमधून एक सिंगल तिथे मिळताना दिसते आणि 12 धावांचं चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे. चांगली बॅटिंग. 12 धावा पूर्ण 4 बॉलमध्येच 12 धावा कंप्लीट केलेल्या. टीमची धावसंख्या 47-47. पहिल्या बॉलवर चौकार मारला, मग षटकार मारला, 2 सिंगल आल्या. 47 रन. विनयाला स्ट्रायकिंग एंडला. 12 धावा त्याने केल्या तर अर्धशतक पहिलं पांडवादेवी प्रीमियर लीगचं त्याच्या नावावर जाऊ शकतं.
खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय, पॉइंट मध्ये टर्न होतोय, बॉल एक सिंगल तिथे मिळते. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. टीमची धावसंख्या 48-48. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 16च्या सरासरीने धावा झाल्यात 48. चला टॉस साठी यायचंय. जिजा 11 आणि डोडो स्ट्रायकर. नेक्स्ट मॅच. हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा, डॉट बॉल नाही. इथे मात्र षटक समाप्त. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या 48 आणि त्याच्यामध्ये 5 धावा ऍड होतील आणि धावा झालेल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53-53. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 53. चॅलेंज कंप्लीट केले. 12 धावांचं 5 धावा वाढलेल्या आहेत. 53 धावा झालेल्या आहेत फलकावर आतापर्यंत राजाबाई टायगर्सच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग खास करून विनय पाटीलची. विनय पोचला 39 वर आणि त्याने जर 11 धावा केल्या तर या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं त्याच्या नावावर. 11 धावा तो दूर आहे अर्धशतकापासून. 39 रन त्याने आतापर्यंत केलेले आहेत. 13 बॉलमध्ये 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट आणि त्याच्यामध्ये षटकार मारले त्याने 4, चौकार मारले 2. चांगली बॅटिंग विनयची. गोलंदाजीमध्ये परिवर्तन 4थ्या ओव्हरमध्ये. कृणाल आलाय गोलंदाजीसाठी. 4th ओव्हर. 53 धावा फलकावर आहेत. प्रज्वल आहे. प्रज्वल आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, हुक शॉट, धावा बुक केल्यात 6. येतो आणखीन एक गगनचुंबी षटकार. खेळ त्याने केलाय. धावा झाल्या 59. 59. 5 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी विनय पाटीलला. काय खेळलाय, लाजवाब खेळ त्याच्या माध्यमातून. 14 बॉलमध्ये 45 धावांची खेळी. पहिलं अर्धशतक ठोकण्याच्या उंबरठ्यावर आहे विनय पाटील. पाहूया अर्धशतक त्याच्या पॅटमधून येतंय का. खतरनाक बॅटिंग त्याने केली आहे. उलटा फटका, हा देखील बॉल थर्ड मॅनला. एक टप्पा घेत चाललाय असं दिसतंय. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. तिथे प्रेक्षक सांगतायत एक टप्पा नाही षटकार आहे. 6 धावा आणि अर्धशतक पूर्ण झालंय. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक, दमदार अर्धशतक फलंदाज विनय पाटीलचं. खतरनाक बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये एकटा लढलाय वाघ मैदानामध्ये. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. अर्धशतक कंप्लीट विनय पाटीलचं. 15 बॉलमध्ये 51.
ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, शॉट एक्स्ट्रा कव्हर लाईक सिंगल तिथे कंप्लीट केली. 52 धावा त्याने केल्या. टीमची धावसंख्या 66. 66 ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर. चॅलेंज जे होतं चॅलेंज देखील पहिल्या 4 बॉलमध्येच कंप्लीट केलं होतं दोघांनी. त्याच्यामध्ये विनय पाटीलने एक षटकार चौकार मारला होता आणि मग सोपं झालं होतं ते चॅलेंज. आणि सध्या तरी त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस त्याने पाडलाय. फलंदाज स्वप्नेश, चांगला फटका स्वप्नेशच्या बॅटमधून. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चालला सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. 70 धावा कंप्लीट. जिजा 11 आणि डोडो स्ट्रायकर मध्ये होईल. 70 धावा. परत एक चांगला फटका स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत बॉल येतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक सिंगल तिथे कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची आहे का? नाही. 2 धावा कंप्लीट. धावा झाल्यात 72. स्वप्नेशच्या खात्यामध्ये 2 धावा. स्वप्नेश पोहोचलाय 11 वर. 52 धावांची खेळी विनय पाटीलने आतापर्यंत साकारले. लास्ट बॉल. विनय एक मोठा खेळाडू आहे. आपल्या साथी खेळाडूंच्या धावा देखील तो धावतोय, हे महत्वाचं आहे. हा बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. ओव्हरची आता इथे होईल समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 72. राजाबाई टायगर. पहिला बॉल या ओव्हरची सुरुवात देखील चौकारानेच केली आहे. 4 धावा येतात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 76 वर जाऊन पोहोचली. खतरनाक बॅटिंग विनय पाटीलची. तो जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावर. काय खेळलाय. 17 बॉलमध्ये 56 धावांची खेळी. 329 स्ट्राईक रेट या मॅच मध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाला. लाजवाब खेळ, तुफानी खेळ, पहिल्या ओव्हरपासून आक्रमक खेळ त्याने दाखवलाय आणि धावांचा सुनामी इथे निर्माण केला. हा देखील बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. इथे देखील धावा येतील. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा ऍड होतील. आणखीन एक चौकार. 80 धावा. राजाबाई टायगर या टीमच्या नावावर 80 धावा, 80 रन आणि त्याच्यामध्ये 60 धावा एकट्याने केल्यात विनय पाटीलने. परत एक बैठक. हा देखील स्क्वेअर लेगला उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा इथे मिळतील. हा येतोय षटकार.
या विनय पाटीलच्या खात्यामध्ये आहेत. एकटा लढलाय वाघ. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, लेंथमध्ये परिवर्तन, दिशा खराब आहे. अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. धावा झालेल्या 87. अजूनही 3 बॉल शेष आहे. याच्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. जिजा 11 आणि डोडो स्ट्रायकर असा सामना होईल. नेक्स्ट मॅच. आणखीन एक चांगला फटका. हा देखील बॉल लॉंग लेग मधून निघतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. सध्या तरी बॅटिंग मधला बकासूर पाहायला मिळालाय. विनय ज्या पद्धतीने तो खेळला. 91 रन झालेले आहेत. आणखीन एक धमाकेदार फटका. यावेळेला फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. झेल सोडलाय. जीवदान देखील मिळतंय. किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउट आणि इथे मात्र फलंदाज बाद. स्वप्नेश पाटील आउट. जिजा आणि डोडो स्ट्रायकर दोन्ही कॅप्टन आहेत. ओमकार कॉल करणार आहे. टेल कॉल आहे ओमकारचा. आणि टेल्स आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग करू. आता बॅटिंग तुम्ही विनयची पाहिली. विनयने बॅटिंग घेतली होती आणि टायगर्सने खूप चांगला खेळ केला. तरी देखील तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेताय. काय वाटतंय या मॅचमध्ये? डू ऑर डाय ऑलमोस्ट मॅच असणार आहे, कारण या मॅचमध्ये जिंकणं गरजेचं आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न विरोधी टीमला असेल? 40 धावांपर्यंत पण प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू असं सांगितलंय. टॉस झालाय. जिजा स्ट्रायकरने हा टॉस जिंकलाय. जिजा 11 या टीमने आणि टॉस जिंकून प्रथम त्यांनी डोडोच्या विरुद्ध निर्णय घेतलेला आहे गोलंदाजी करण्याचा. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून परत एकदा हॅरी सरांचा आवाज. धन्यवाद.
फर्स्ट इनिंगमध्ये काय अफलातून बॅटिंग साकारली फलंदाजांनी, खास करून विनय. चौफेर फटकेबाजी त्याची बघायला मिळाली. याची देही याची डोळा त्याचा झंझावात आपल्याला बघायला मिळाला आणि त्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर तब्बल 30 चेंडूमध्ये 93 धावा ह्या पूर्ण केल्यात. आता जिंकण्याचं लक्ष्य आहे ते 30 चेंडू आणि 94 धावाचं. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी होते. टीम गजने ग्रुप किंग सुतारपाडाच्या माध्यमातून सलामीची झोडी यावेळेस पोचली क्रीजमध्ये. ऋषिकेश आणि वृषभ एका बाजूने डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एका बाजूने राईट हँडर फलंदाज. बघूया कशा पद्धतीचा घमासान मैदानाच्या आतमध्ये रोखतं की हा धावांचा डोंगर आहे, हा थांबवला जाईल का, की या धावा चेस केल्या जातील का, अनेक प्रश्न आहेत मनात. गोलंदाज सजवतोय, गोलंदाजी मार्कवरती पंचांना क्रॉस करत पहिला चेंडू, जबरदस्त स्ट्रोक्स. फाईन लेग रिझर मधून सीमारेषा पलीकडे चौकार. माफ करा, इशारा येतोय षटकाराचा. अर्धा डझन धावा या पहिल्या चेंडूवरती. आणि ज्या पद्धतीची फलंदाजी टीम राजाभाई टायगरने केली त्याचा पलटवार देखील त्याच पद्धतीचं होणं गरजेचं आहे. जबरदस्त फलंदाजी. ओहो, यावेळेस यश येतंय गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू आणि ज्या पद्धतीचे अनुमान लावले होते फलंदाज ऋषिकेश यांनी ते फोल ठरत आहेत. डॉट डिलिव्हरीज बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती विनय याही वेळेस पाठीमागे सरकत स्वतःला जागा बनवत बॅकफुटवर येत त्याच दिशेने पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. हा धावांच्या मदतीने आता मात्र मार्जिन थोडंसं कमी होताना बघायला मिळतंय. 27 चेंडू आणि 85 धावा. विनय सज्ज होतोय पुन्हा एकदा. याही वेळेस या लॉ फुल टॉस करण्याचा स्वतःला जागा बनवत याही चेंडूला त्याच दिशेने फाईन लेग क्षेत्रामध्ये भिरकावण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळेस बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 2 डॉट डिलिव्हरी जरूर बघायला मिळत आहेत. मात्र तरी देखील 10 धावा या 4 चेंडूमध्ये जमवल्यात फलंदाज ऋषिकेश यांनी. 26 चेंडू 85 धावाचं लक्ष्य आहे. सरळ बॅटने कुठली संधी नाही क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतो सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. चांगला स्ट्रोक्स. त्या पद्धतीचं प्रत्युत्तर आता जेव्हा विनय गोलंदाजीला आले त्या पद्धती ऋषिकेश करतायत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतो अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक येत आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण होतंय आणि जोपर्यंत चेंडू कॅरी होऊन थ्रो होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. षटकाची सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोरबोर्डवरती वाढताय त्या धावा 15. 24 चेंडू 80ची आवश्यकता. प्रति षटक 18ची सरासरी आता मात्र बघायला मिळतोय जरूर. या पद्धतीची फलंदाजी होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोलंदाजावरती आता मात्र तुटून पडावं लागेल. बघूया नवीन गोलंदाज कॅप्टन कोणाकडे येत आहेत. चिराग यांच्यावरती जबाबदारी सोपवली कॅप्टनने.
24 चेंडू 80 धावांचं लक्ष आहे अजूनही. ऋषभला अजूनही स्ट्राईक नाहीये आणि त्या स्ट्राईकचा वाट बघताना ऋषभ चांगला वेगवान चेंडू यावेळेस टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. त्या पद्धतीची खेळपट्टी देखील आपल्याला बघायला मिळते. खूप जास्त मेहनत JSM पुरस्कृत पांडवादेवी प्रीमियर लीग आपण बघत आहात. यावेळेस झेल टिपला गेलाय, हलकीशी एज होती, अतिरिक्त उछाल आणि फर्स्ट स्लिपमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं झेल टिपलाय आणि मोठी अडसर आता मात्र ऋषिकेशच्या माध्यमातून दूर केली जाते. पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यश येतंय गोलंदाज चिराग यांना दुसऱ्या चेंडूवरती. आता मात्र ऋषिकेशला त्याने बाद केलंय. 22 चेंडू 80 धावांचं लक्ष आहे अजूनही. गोलंदाज सजवत आहे गोलंदाजी मार्कवरती. चिराग पंचांना क्रॉस करत याही वेळेस झेल आहे आणि हॅट्रिक साठी नामी संधी गोलंदाजाच्या पक्षाकडे. हाही चेंडू जातोय, खूप चांगल्या पद्धतीचा टप्प्यावरती चेंडू गोलंदाजी केली जाते. आता मात्र अजून एक उसळी घेतलेल्या चेंडूवरती हलकीशी एज आणि थर्डमॅन रिझनमध्ये चांगला झेल टिपला गेलाय. जी जागा घेण्यासाठी आशुतोष आलेत. आता मात्र क्रीजवरती ऋषभला अजूनही स्ट्राईक नाहीये. आशुतोष आणि ऋषिकेशची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये काही कमालीची फलंदाजी केली होती. पूर्णपणे दबावात्मक परिस्थिती गोलंदाजावरती केली होती फलंदाज ऋषिकेश यांनी. त्यानंतर ते बाद झाले दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस थोडासा खाली राहिला चेंडू. डॉट डिलिव्हरीज बघायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावली. 1 गडी बाद 2 गडी बाद 15 धावा. याही वेळेस खाली राहिला चेंडू. याही वेळेस निर्धाव चेंडू फेक. लक्ष खूप मोठं आहे आणि त्या लक्ष्याला जर पाठलाग करताना आपली दमछाक झाली तरी चालेल. मात्र त्या लक्ष्यावरती पाठलाग करत असताना संघाच्या विजयामध्ये आपला वाटा किती महत्त्वाचा आहे ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट थांबलंय. चांगले क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये. मेडन षटक मे बी या टुर्नामेंटमधलं पहिलं मेडन षटक यावेळेस हाताळले मिस्टर चिराग यांनी. 2 गडी बाद निर्धाव षटक. काय कमालीचे क्षेत्ररक्षण. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा पेश केलाय यावेळेस गोलंदाज चिराग यांनी.
बघूया चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी कोण घेत आहेत. येस, अंपायरचा कॉल देखील आलाय. विनय आले ते गोलंदाजी मार्कवरती, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. जरूर 15 धावा खर्च केल्या होत्या. चांगली फलंदाजी त्या षटकामध्ये ऋषिकेशच्या बॅट्समधनं आपल्याला बघायला मिळालं. चौफेर फलंदाजी. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावगतीला अंकुश लावले गेले. कुठलीही धाव नाही आहे. या उलट दोन फलंदाजांना डगआउटमध्ये परतवण्याची ताकद त्या गोलंदाजाने दाखवला. आता पहिल्यांदा स्ट्राईकवरती येतात विनयच्या तिसऱ्या षटकामध्ये. चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी आलेत ऋषभ. डावखोऱ्या हाताचा शैलीधार फलंदाज, स्टायलिश फलंदाज. फुलर लेनचा चेंडू लॉ फुल टॉस होता जरूर. थांबवलंय त्यांना. 12 धावा जमवायच्या, अन्यथा 5 धावा वजा केल्या जातील. 12 धावा जमवल्या नाहीत तर 5 धावा वजा, बनवल्या तर प्लस 5 धावा. चांगला स्लॉट मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण होईल का? झालंय क्षेत्ररक्षण. हो, एका क्षेत्ररक्षक जो बॅकअप लावला होता त्यांच्या हाताला देखील स्पर्शला नाही आहे चेंडू, आणि चेंडू यावेळेस निघून जातो सीमापार. चौकार. आणि त्या पद्धतीचे कारगर साबिर होतील का मिस्टर ऋषभ? डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी त्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण सजवलं विनय यांनी. फुलर लेनचा चेंडू फटका बेमिसाल नाही आहे. आसमानी फटका बघायला मिळतो. विनय स्वतः चेंडूच्या खाली एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न त्याचा असफल ठरतोय. मात्र काय जबरदस्त प्रयत्न होते. अगदी टीमच्या विजयासाठी 100% योगदान देण्याचं एक जबरदस्त कार्य त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. जर्सी नंबर 11. 6 धावा झाल्यात. 3 चेंडू टाकून झालेत. या षटकामध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. चॅलेंजिंग षटक अजूनही 6 धावा जमवायच्या आहेत. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये विनय सज्ज होत आहेत. पुन्हा पहिला डॉट डिलिव्हरी नंतर चौकार, तदनंतर 2 धावा. सरळ बॅटने याही वेळेस धाव घेतील का? येस. आता मात्र छोर बदललाय. स्ट्राईक रोटेट होते. एक सिंगल धाव बघायला मिळते. 22 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. आशुतोष आलेत आता फलंदाजी मार्कवरती. दोन्ही पद्धतीने त्याच लढवय्या वृत्ती आता मात्र दाखवावी लागेल. दोन्ही पद्धतीने ताबडतोड फलंदाजी करावीच लागेल. आशुतोष यावेळेस गोलंदाजीची वाट बघताना. 7 धावा, 4 चेंडू झालेत. 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे स्कोर प्लस मध्ये नेण्यासाठी. ओहो, याही वेळेस पॉपिंग क्रीज मध्ये अगदी फलंदाजांच्या शूज जवळ यावेळेस चेंडू लँड होतोय अगदी खाली, आणि त्याच्यामुळे होतं असं की फलंदाजाला कुठली संधी दिली जात नाहीये. पूर्णपणे धावगतीवरती लगाम लावला गेलाय. आता जबरदस्त गोलंदाजी. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकातील तिसरं षटक जे आहे चॅलेंजिंग षटक हाताळताना गोलंदाज विनय. पहिल्या षटकामध्ये जरूर 15 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये धावा रोखण्यामध्ये यश आलंय. झेल आहे तिथे झेल होईल का? स्वतः गोलंदाज विनय झेलच्या खाली. झेल टिपलाय जरूर. गोलंदाज बाद. 5 धावा देखील या ठिकाणी कमी केल्या जातील.
3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरवरती लागल्यात त्या 17 धावा. बारा चेंडू आणि 78 धावांचं लक्ष्य आहे. ऋषभकडे स्ट्राईक आहे जरूर, काय होईल बघूयात. गोलंदाज संकेत गोलंदाजी मार्कवरती. पुलर लेनचा चेंडू होता, खेळलाय चांगल्या दिशेने. आसमानी फटका. क्षेत्ररक्षक यावेळेस प्रयत्न करतायत, शर्थीचे प्रयत्न, मात्र अपयश हातात येत आहे. चेंडू सीमापार चौकारासाठी निघून जातोय. 21 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. 74 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. अकरा चेंडू 74 धावा. गोलंदाज सजवतात गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर यावेळेस फटका बसलाय, चांगला झेल टिपला. हातास निराश. एका बाजूने विकेटचं पतन होतं तर दुसऱ्या बाजूने एकट्याने खिंड लढवण्याचा चांगला प्रयत्न केला होता, मात्र यावेळेस हताश निराश मायूस होऊन डगआउटचा रस्ता पकडताना मिस्टर ऋषभ बघायला मिळत आहेत. आधीच देखील परतलेत डगआउटमध्ये. पूर्णपणे खेमा शांत झालाय टीम गजनी ग्रुप किंग्स सुतारपाड्याचा. पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली विनय आणि त्याच्या साथीदारांनी, ती मात्र जबरदस्त होती आणि त्याच्यामुळेच धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली जरूर. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर तदनंतर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावगतीवरती अंकुश लावलं गेलं. दुसरं षटक मेडन गेलं. तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा, एका गड्याला बाद करण्यामध्ये यश आलं आणि असं सगळं होत असताना धावगतीला पूर्णपणे अंकुश लावला गेलाय, त्याच्यामुळे मार्जिन आता लांब आहे. हॅट्रिक बॉल हा कारनामा करतील का गोलंदाज संकेत? पहिल्या चेंडूवरती चौकार नंतर बॅक टू बॅक दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन होत आहे. 2 गड्यांना बाद करण्यामध्ये यश येते गोलंदाज संकेत यांना. आता मात्र हॅट्रिक बॉल. प्रज्वल आलेत यावेळेस क्रीजवरती. हॅट्रिक बॉल होतील का? ओहो, यावेळेस डॉट डिलिव्हरी अतिरिक्त उछाल बघायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं होतं, मात्र अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी संकेत यांच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर 2 विकेट आणि चौथ्या चेंडू डॉट डिलिव्हरीज बघायला मिळते. निर्धाव चेंडू फेक. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचे विकेट किपिंग, अगदी स्टंप्सला चिकटून चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. संकेत एक किफायती षटक हाताळताना बघायला मिळत आहेत. मोठा स्ट्रोक्स कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हलकी सीएस फाईन लेगमध्ये येतो. 30 यार्ड सर्कलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगल्या क्षेत्ररक्षणानंतर कुठली धाव नाही आहे. डॉट डिलिव्हरी. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक. सहा चेंडू आणि 74 धावांचं लक्ष आहे अजूनही जिंकण्यासाठी. अशक्यप्राय लक्ष्य.
भावेश जे अंतिम षटक हाताळण्यासाठी आले दुसऱ्या इनिंगमध्ये 6 चेंडू 74 धावा. थोडीशी त्वरा करायची आहे, विनंती असेल कॅप्टनला. स्लोवर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, चेंडूला फिरवण्याची दोन्ही दिशेला ताकद आणि त्याच्यामुळे अनुमान लावणं कठीण होऊन गेलंय. कुठल्या दिशेला कशा पद्धतीचा चेंडू येईल. निर्धाव चेंडू फेक. डावखोरे हाताचे फलंदाज यावेळेस फलंदाजी मार्कवरती मितेश बघायला मिळत आहेत. झेल होईल का? झालाय झेल. विकास येतात चेंडूच्या खाली. सोपा झेल मिड विकेट मध्ये. अजून एक गडी बाद होतोय. त्यावेळेस फलंदाजी मार्कवरती. याही वेळेस झेल होता, मात्र विकेट कीपरच्या पासून लांब. एक धाव अर्जित केली जाईल. केवळ औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 22 धावा, 3 चेंडू आणि 73 धावांचं लक्ष्य. यावेळेस थोडा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पुल करण्याचा मानस आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. यावेळेस प्रज्वल बॅक टू डग आउट. राज येतोय नवीन फलंदाज. चांगला फटका आहे, चांगला सजवलाय फटका. चकमा देऊन गेलाय क्षेत्ररक्षकाला चेंडू पाठीमागे. डॉट डिलिव्हरीज पुन्हा एकदा. षटकातील अंतिम चेंडू. विनय, चिराग, संकेत, भावेश जबरदस्त किफायती गोलंदाजी आपल्या टीमसाठी. याही वेळेस जोरकर स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न राजचा. याही वेळेस निर्धाव चेंडू फेक आणि आरामात हा सामना यावेळेस टीम राजाभाई टायगरने आपल्या खिशामध्ये घातलाय. थोडे प्रयत्न अपुरे पडलेत. ठराविक अंतरावर विकेटचं पतन झालं. डॉट डिलिव्हरी झाली आणि ज्या पद्धतीची फलंदाजी विनयने केली ती मात्र जबरदस्त होती आणि त्याच्या या फलंदाजीच्या जोरावर एवढा मोठा उच्चांक धावसंख्येचा गाठला टीम राजाबाई टायगरने आणि त्यामुळे हा सामना आरामात त्यांनी आपल्या बाजूने वळवला.